हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्राजक्ता आणि मी बेंगलोरमध्ये राहते. गावापासून लांब जरी असलो तरी मी प्रत्येक सण उत्साहात साजरा करते. कारण माहिती आहे प्रत्येक वेळी गावाकडं सणाला जाणं शक्य नाही. मग सकाळी लवकर उठून अंघोळ करून पूजा वगैरे करून घेतली. पण खरं सांगू का, सणाचा खरा आनंद गावाकडे जास्त असतो. कारण गावाकडं कोणताही सण सर्वजण मिळून मिसळून साजरा करतात. पण असो इथंही तेवढ्याच आनंदाने आम्ही आपले सण साजरे करतो. पूजा वगैरे आटपून घेतली. मग म्हटलं चला दारामध्ये रांगोळी पण काढून घेऊया. खरं तर घरामध्ये लहान मुलं असली ना की रांगोळी काढण्यात काय अर्थच नाही. पण सणाला दारामध्ये रांगोळी असली की छान वाटतं. रांगोळी काढायला मला 1 तास गेलेला. रांगोळी एवढी काही जमत नाही, पण तरीही बऱ्यापैकी ट्राय केला होता मी. आता ही किती वेळ राहणार आहे ते पण मला माहिती नाही. रांगोळी काढून झालं की मग सुगड पूजन करून घेतलं. मी दरवर्षी मातीचे खण वापरायचे, पण यावर्षी माझ्या सासूबाईंनी काशीला गेल्यानंतर हे खण घेऊन आल्या होत्या. हे खण थोडेसे महाग आहेत, पण क्वालिटी भारी आहे याची. बेंगलोरमध्ये आता आम्हाला 3 वर्ष कंप्लीट झाली. फौजी लोकांचं सगळं आयुष्य बाहेरच राहण्यात जातं, पण मग आपण जर आपले सण साजरे नाही केले तर मुलांनाही त्याबद्दल काहीच माहिती होणार नाही. मग पटकन पिऊलाही अंघोळ घालून घेतली. आता आमच्या मॅडमला मेकअपचा एवढा नाद आहे की काय विचारूच नका. आता शिवांशचं काहीतरी वेगळंच चालू होतं. तो घरातच पतंग उडवायला लागला होता. आता देवपूजा तर झाली होती, पण पेटपूजेची पण तयारी करायची होती. मग पटकन स्वयंपाक आवरून घेतला. भजी वगैरे तळून घेतली, आमटी बनवली. मग आता पुरणपोळ्या लाटून घेतल्या. काल पुरणपोळ्याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता, तो तुम्ही बघितला का? आता पूजेचा मुहूर्त तर 3च्या नंतर होता. भूक तर जाम लागली होती, पण मुहूर्त 3च्या नंतर असल्यामुळे फ्रूट्स वगैरे खाऊन घेतले होते. आता यावर्षी मी एकटीच मंदिरामध्ये जाते. दरवर्षी माझी एक मैत्रीण असते, पण ती यावेळेस गावाकडे गेली होती. मग विचार केला होता की मंदिरामध्ये गेल्यानंतर काही बायका असतील, पण इथं कोणीच नव्हतं यावर्षी. दरवर्षी खूप साऱ्या बायका असतात. तर इथल्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नव्हती. आता इथं कोणीच बायका नव्हतं, त्यामुळं एवढं असं सुनं सुनं वाटत होतं. गावाकडं किती साऱ्या बायका असतात, पण आता काय ऑप्शन नाही आता आपल्याला. मग इथं एक तुळस होती, तुळशीला पण ओसून घेतलं. ह्या मंदिरामध्ये खूप साऱ्या देवांच्या मूर्त्या आहेत आणि हे मंदिर आमच्या घरापासून 100 मीटर अंतरावरच आहे. त्यामुळे मी मुलांना घेऊन सारखं येत असते इथं. मग घरी आले, घरच्या देवांनाही ओसून घेतलं. अशा प्रकारे मी माझी संक्रांत साजरी केली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.